2 मुलं झाल्यावर आता हे लग्नाचं खूळ तुमच्या डोक्यात बसलंच कसं? शेवंताने हा प्रश्न मोठ्या तावातावानं माधवला केला. ती मला लय आवडली आणि मी तिच्याशी लग्न करणारच. नवऱ्याच्या या वाक्यानं लाख इंगळ्या डसाव्या तशा वेदना शेवंताच्या मनाला झाल्या. माधवचा बाप मोठा जमीनदार माणूस होता. बापाच्या शब्दाखातर इच्छा नसताना त्याला मामाच्या पोरीसोबत लग्न करावे लागले होते. शेवंता नाकीडोळी छान होती, परंतु रंगाने सावळी होती, त्यामुळे त्याला मनापासून ती कधीच आवडली नव्हती. बापाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या म्हाताया आईला पटवून म्हणा की इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतः दुसरं लग्न करणार असल्याचं तिच्या गळी उतरवलं. का ओ आत्या, माझ्यात काय कमी आहे म्हणून हे असं करत असतील? लग्नाला आता 10 वर्ष झाले, सोन्यासारखे 2 लेकरं झाले, आणि आता ह्या माणसानं हे काय सुरू केलं? बिचारी शेवंता जीवाच्या आकांतानं सासूला पटवून सांगत होती, बाई काय करावं आता? मी त्याला नाही नाही त्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नाही. माझं तर डोकंच चालेना. सोन्यासारखा जीव त्यानं काही करता काही केलं, स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मग काय करशील? गेलेला जीव पुन्हा दिसेन का? सासू तिची समजूत घालत म्हणाली. माधवच्या निर्णयानं दोघी सास सुना खूप नाराज होत्या. शेवटी दोघींनी नाईलाजास्तव लग्नाला परवानगी दिली. माधवनं पळशीच्या रामराव पाटलाची पोरगी असंच एकदा लग्नाला गेला असता पाहिली होती. तेव्हापासूनच ती त्याच्या नजरेत भरली होती. काही झालं तरी लग्न तिच्याशीच करायचं हे माधवनं मनाशी ठरवलं होतं. कमल तिचं नाव. रंग गोरापाण, सडपातळ बांधा, टोकदार नाक, भारदस्त बोलके डोळे, अगदी अप्रतिम सौंदर्याची धनी होती ती. माधवनं आपल्या जवळच्या एका नातेवाईकाला लग्नाची मागणी घालण्यासाठी रामराव पाटलांकडे पाठवलं. पाहुणचार झाला. रात्री निवांत गप्पा मारताना माधवच्या नातेवाईकानं मुलीच्या लग्नाचा विषय काढला. रामराव पाटलांना तो विषय काही फारसा रुचला नव्हता, पण माधवची जमीन, प्रॉपर्टी, जुनं नातगोतं पाहून रामराव पाटीलही अखेर तयार झाले. मनाशी काहीतरी विचार करत एक दीर्घ सुस्कारा टाकत रामराव पाटलांनी प्रश्न केला, पण माधवची बायको माझ्या मुलीला तिची सवत म्हणून स्वीकारायला तयार होईल का? त्यांची सर्व व्यवस्था माधवनं केली आहे. बायको आणि आईचा होकार आल्यानंतरच त्यानं मला तुमच्याकडे पाठवले. शेवटी लग्न झालं. कमलनं माधवच्या घरात हसत खेळत प्रवेश केला. शेवंतानं कमलला स्वीकारलं होतं. जाऊ द्या, नवऱ्याची खुशी हीच आपली खुशी समजून काळजावर मोठा दगड ठेवून ती आपलं दुःख विसरली होती. काही दिवस दोघी सोबत राहिल्या. 1-2 वर्षातच माधवला शेवंता घरात नकोशी वाटायला लागली. तिच्याशी होणारा संवाद कमी होत गेला. कमलशी त्याचा जिव्हाळा वाढत गेला. तसंही शेवंता कमलपेक्षा 10-12 वर्षांनी मोठी होतीच, त्यामुळे तिच्याबद्दल माधवला फारसं आकर्षण उरलं नव्हतं. कमलच्या सौंदर्यानं त्याला वेड लावलं होतं. शेवंतालाही तिचं घरातलं दुय्यम स्थान लक्षात यायला लागलं होतं. तिच्या मनाची अवस्था म्हणजे उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या तृष्णेनं व्याकुळ हरणासारखी झाली होती. वैशाखातल्या वणव्याप्रमाणे तिचे मन जळत होते. दिवसेंदिवस ती पतीच्या प्रेमाला पारखी होत चालली होती. त्यामुळे त्यांच्यात राहून मनाला वेदना करून घेतल्यापेक्षा त्यांच्यामधून वेगळं राहणं केव्हाही चांगलं, हा निश्चय शेवंतानं मनाशी केला. गावातच माधवचं एक रिकामं घर होतं. त्या घरात एकटीनं राहणं पसंत केलं. मुलं हे माधवकडेच राहिली. सुखी संसारातून वनवास भोगण्याची पाळी तिच्यावर आली होती. मुलं, पती आणि नवीन आलेली कमल एकत्र राहायला लागले. शेवंतानं आपला स्वयंपाक वेगळा करावा, घरच्या शेतात दिवसभर काम करावं, आपापलं खावं आणि राहावं, असं तिचं जीवन सुरू झालं होतं. आपल्याच कर्माला दोष देत तिचे दिवस काढणे सुरू होते. कमलनं मात्र कधीही घर सोडलं नाही. घरीच राहावं, आरामशीर खावं, असं तिचं आयुष्य अगदी मजेत चालू होतं. 10-15 वर्षाचा कालावधी लोटला होता. तिला संतान प्राप्तीचं सुख ईश्वरानं दिलंच नव्हतं. नवीन पिढीला तर हेही माहीत नव्हतं की माधवची मुलं हे शेवंताची मुलं आहेत की कमलची. म्हणतात ना, कुणाचेही मन दुखवून वा अंतःकरणाला त्रास देऊन केलेली गोष्ट ही शेवटास जात नाही, तिला जय मिळत नाही. ज्या कमलच्या सौंदर्यामुळे शेवंताला अत्यंत हलाखीचं जीवन जगावं लागले. पतीच्या विरहाच्या अग्नीमध्ये क्षणाक्षणाला स्वतः जळावं लागले. तिचा न्याय अखेर नियतीच्या कोर्टात सुरू झाला होता. सुखासमाधानानं नांदणाऱ्या कमलला अचानक दुर्धर आजारानं वेढलं. माधवनं अनेक दवाखाने केले, वैद्य झाले,
हकीम झाले, मंत्र तंत्र जादूटोणा सर्व करून पाहिले, परंतु कमलच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. दिवसेंदिवस तिचं शरीर खंगत चाललं होतं. तिचा देह अगदी कृश झाला होता. माधवचा जीव खालीवर होत होता. आपण जाणार हे कमलला कळून चुकलं होतं. अंतिम विदाईच्या त्या रात्री कमलनं माधवचा हात आपल्या हातात घेतला आणि खोल गेलेल्या स्वरात म्हटले, धनी, जरा माझे मन हलके करते. मनावर एवढा मोठा बोज घेऊन गेले तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. खरंच मी फार मोठी अपराधी आहे. माझ्याकडून मोठं पातक झालं. मोठ्या बाईच्या सुखी नांदणाऱ्या संसारात मी आले आणि आपली आवडती बनले. बाईला ना आवडती भावे ही गोष्ट नियतीला कशी आवडणार होती? त्यानं शेवटी न्याय केला. मला वांस तर ठेवलंच ठेवलं, पण तरुणपणातच बोलावणं पाठवलं आणि बाईवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून दिला. तुम्ही बाईला खूप जीव लावा. हे ईश्वरा, माझे चुकले. मी एका सौभाग्यवतीला सुखी संसारातून उठवलं होतं. मला माफ कर. अशी आर्त विनवणी करून तिनं माधवच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. माधवलाही नियतीचा हा न्याय लक्षात आला होता. कमलच्या जाण्यापूर्वी तसेही मुलं वेगळी झाली होती. माधवनं भरल्या डोळ्यांनी शेवंताची माफी मागितली. शेवंतानेही त्याला उदार मनाने माफ केलं आणि आपल्या धन्यासोबत घरी आली, पुन्हा उर्वरित आयुष्य आपल्या पतीसोबत घालवण्यासाठी. नियतीचा न्याय ज्याला म्हणतात तो हाच का जो शेवंताला अखेर मिळाला होता? धनराज कन्नळ, खामगाव.